अनायसे कृष्णाचा भाग निघाला. आता आपण सगळेजण यात्रा करतोच आहे. यात्रामध्ये अनायसे हा शब्द निघाला, अघटित. या अघटित शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे ते आता प्रत्ययास आलाय मला. आता आम्ही पुण्याचे कुंडीकर महाराज भागवतकार आहे, भागवत विद्यापीठाचे प्राचार्य आहे. त्यांच्या बरोबर आम्ही भागवताला गेलो होतो, वृंदावनाला. यमुना स्नान झालं, भागवत झालं, मथुरेला गेलो. मथुरा वगैरे सगळा बंदिवास वगैरे भगवंताचा पाहिला आणि मन भरून आलं. म्हणून आम्ही सगळेजण बाहेर आलो. आमच्याकडल्या काही लोकांना वॉशरूमला जायचं होतं, काही स्त्रियांना जायचं होतं. ते सगळेजण गेले आणि मला एकट्याला सोडून दिलं. मला एकट्याला सोडून दिलं. मी आपलं राहिलो. आता येईल इतक्या जणांचा नंबर केव्हा लागेल काही बसलो नाही वाट पाहत. एवढ्यामध्ये मथुरेच्या मंदिराच्या पायऱ्या उतरून एक लहानसं बालक उतरलं. मी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे सिक्युरिटी ऑफिसर होता, कारण चौकडे पहार आहे मथुरेला. सिक्युरिटी ऑफिसर होता आणि तो मुलगा हातामध्ये एक चिपचिपा पेढा होता. पेढा तो घेऊन त्या सिक्युरिटी ऑफिसर कडे गेला. ओ बाबा, लो प्रसाद, लो प्रसाद, लो. त्यांनी पाहिलं इतका ओला झालेला तो प्रसाद, ओला चिंब झालेला. आता त्याच्या हातामध्येच होता, त्याच्यामुळे घाम आला असेल त्या पेढ्याला. त्यांनी हाकललं त्याला, चल बाजू हो जाओ, नहीं जाइए. अरे सच्ची बोलता हूँ, झूठा नहीं है मेरा दादा, सच्ची मेरा झूठा नहीं है. पेढा लो आप, भगवान का प्रसाद है. तर त्याने 2 वेळा हाकल्यानंतर माझ्याकडे आला. माझा गंध असंच नेहमी, आणि आवाज दिला, पंडितजी प्रसाद लोगे. म्हटलं क्या प्रसाद? प्रसाद सच्ची कसम से, झूठ नहीं है, झूठा नहीं है, झूठा नहीं किया, भगवान का है. माझ्या हातावर तो पेढा ठेवला. मी हाताने दाबून पाहिला. ओला चिंब झालेला पेढा. मी विचार केला, याला जर नाकारलं, कोणाच्या रूपामध्ये कोण येतं काही सांगता येत नाही. म्हटलं उष्ट खाल्लं काय काय खाल्लं का, पुष्टफूट थोडीच फुटतं. म्हणून तो पेढा घेतला हातामध्ये. पुन्हा मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की खरंच यांनी उष्टा तर नाही केलेला. पुन्हा त्याला दाबून पाहिला. पुन्हा आला, नाही जी कसम से झूठा नहीं है. त्यांनी असा हात केला, कसम से. त्याच्या हातावरती बासरी होती आणि मोरपीस होती. म्हटलं क्यों रे, ये हाथ पे क्यों निकाला? अरे वो कभी भी आ जाती, बोले ये हाथ पे आ जाती, वो हाथ पे आ जाती. ये भगवान की बंसुरी आहे. म्हणून मी त्या पेढ्याला पाहतो आहे, पेढा चिपचिपा झालेला. म्हटलं खरंच खायचा का प्रसाद? म्हणून मी असं पाहतो आणि वळून पाहतो आहे. तर कुठे तो मुलगा आणि कुठे काय, हे असे आपल्याला त्याला म्हणतात अघटित. अघटित लीलया
लीलया उडुनी गगनात पेटवी लंका हनुमंत. क्षणाचं काम होत. क्षणात उड्डाण केलं आणि मोहरीनं फुटता तसाच येईल. हनुमंताने सगळ्या लीला केलेल्या आहे. कोणाच्या कृपेने? रामरायाची कृपा. म्हणून त्या रामरायाला बजा, त्या गोपाल कृष्णाला बजा. म्हणून पातोंडे नामे ग्रामे ग्रामे, पातोंडे नामे ग्रामे. पातोंडे नामे ग्रामे, पातोंडे नामे ग्रामे, पातोंडे नामे ग्रामे ग्रामे, पातोंडे नामे. वसती सासे, वसती सासे श्रीनाथ माई. ज्योतनाथांचा मुक्काम पातोंडे नामे ग्रामे. पातोंडे गावामध्ये कोल्हापुरात स्वारी निघाली नाथांची. पालखीमध्ये नाथ बसलेले आहेत आणि नाथांनी फक्त एकच सांगितलं, मला माझ्या एका भक्ताला भेटायचं आहे. त्यांनी विचारलं, नाथ म्हणे असा कोणता भक्त आहे हो तुमचा? सगळेच भक्त इथे आहे म्हणे, एक आहे. कोण होती ती? गोमयाच्या गोवऱ्या करुणे, गोमया गोवऱ्या करुणे, गोमया गोमयाच्या गोवऱ्या करुणे. गोमयाच्या गोवऱ्या करुणे उदरा भरे, उदरा भरी धनाबाई, उदरा भरी धनाबाई. पातोंडे नामे ग्रामे ग्रामे, पातोंडे नामे ग्रामे. पातोंडे नावाचं गाव कुठे आहे? एरंडोलच्या जवळ असलेला माळरानाचा भाग. त्या माळरानावरती हे पातोंडे नावाचं गाव होतं. कोण राहायचं इथे? गोमयाच्या गोवऱ्या करुणी. काय धंदा होता? आमच्यासारखा मोठा सावकारीचा धंदा होता नाही. गोमयाच्या गोवऱ्या करुणी उदारा भरे ते धनाबाई. स्वतःच पोट जाळायची. एकटी होती का? नाही. संसारामध्ये सून, मुलगा वाढला उडला मुलगा, पण सुनबाई एका कामाला हात लावत नव्हती.
एका कामाला हात नव्हता. सगळं काम हिला करावं लागायचं. वय किती होतं? 90 वर्षाचं वय. पाठीपासून वाकलेली, काटकोनामध्ये शरीर आलेलं, अशी हे म्हातारी शेणाचा गोळा घ्यायचा. गावात दिवसभर शेण गोळा करायचो आणि त्या शेणाच्या गौऱ्या करायच्या आणि त्याच्यामध्ये नाम बोलायचं, जय जय पांडुरंगा हरे, जय जय पांडुरंगा हरे, जय जय पांडुरंगा हरे. पांडुरंगाच्या नामाचा जप व्हायचा आणि ती एक एक गौरी ती बनवायची. एक एक गौरी बनवायची आणि त्याचा ढीग करून ठेवायची. असा करता 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 ढिगावर ढीग जमले. हो, ढिगावर ढीग जमले. जिकडे तिकडे पाहाल तर गोऱ्याच गोऱ्या, इकडे तिकडे पाहाल तर गोऱ्याच गोऱ्या. पण तिचा छंद काही सुटे ना, छंद सुटे ना. असं करता करता त्या पातोंडे शहरात नाथांची स्वारी आली. माधवनाथ महाराजांची शहरामध्ये पालखीचं आगमन झालं. सगळ्यांनी नाथांची पाद्यपूजा केली. गावच्या गाव लोटायला लागले. हो, आज 100, उद्या 500, सगळ्या गावचे लोक यायला लागले आणि गर्दी व्हायला लागले. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, पण नाथ काही विचार करत नव्हते. कशाचा? जाण्या. शिष्यवर्गाने म्हटलं, हो म्हणे, नाथा केव्हा जायचं आपण? थांबा, माझा भक्त वाट पाहत आहे. अहो म्हणले, इतके दिवस झाले ना, तुमच्या भक्ताला अजूनपर्यंत कळलं नाही नाथ आले म्हणून? नाही म्हणे, तुमच्यापेक्षा वेगळा आहे. कसा होता हा भक्त? ही 90 वर्षाची म्हातारी कधीही कुणाला देव मानलं नाही. हो, नमस्कार करीन ती मी माझ्या पांडुरंगालाच करीन. माझा पांडुरंगा हाच माझा देव आहे, दुसरा अन्य माझा देव नाही. निश्चय ठरला, मी पांडुरंगाशिवाय कोणाला नतमस्तक होणार नाही. नेहमीप्रमाणे त्या एवढा मोठा सगळा शेणाचा ढीग घेतला आणि गोऱ्या करायला लागली. काय तिचा तो अवतार, शेणाचे हात, मध्येच खाज यायची, केसाला शेण लागलेलं, मध्येच घाम यायचा, त्याच पदराने घाम पुसायचा, सगळे शेणाचे डाग. नवीन पातळी नाही की काही नाही. 18-20 दारिद्र्यासारखी राहत होती. पैसा खूप होता. गोऱ्या करून करून इतकी माया जमवली होती, कण पोरांना सुनेला हात लावू देत नव्हते. तिजोरीला कुलूप, तिजोरीला कुलूप लावायचे आणि सगळं गाव लोटलं हो दर्शनाला. आता एक भक्त नाथांच्या दर्शनाला आला. नाथ वाटच पाहत होते केव्हा माझा भक्त येतो. सगळे येऊन गेले हो, पण नाथांकडे ही धनाबाई कधी गेली नाही, कधी गेली नाहीये.
त्याला वाटलं की प्रत्यक्ष नाथ म्हणजे आपला भगवंत आहे, म्हणून डोळे लावले आणि रस्त्याने चालत चालत आला. चालत चालत आला, डोळे लावलेले, मुखामध्ये जप चालू आहे. श्री गुरुनाथ माधवनाथ श्री गुरुनाथ माधवनाथ. आणि तो जप करत करत आला. ही गौरे करत आहे, डोळे लागलेले, आणि त्या शेणामध्ये गोऱ्यामध्ये पाय पडला. अरे म्हणे चांडळा, काय केलंस आहे? त्या मेहनतीने मी गोऱ्या बनवते आहे आणि तू म्हणे माझ्या गोऱ्यांवरती लाथ दिली. काय चांडळा, तुला दिसत की नाही? काय सांगू ग धनाबाई, अगं ज्या ठिकाणावरनं मी आलो त्या ठिकाणाकडे जा. भगवंत आहे का तिथे? कोण भगवंत? माझा भगवंत माझ्या पाशी आहे. माझा भगवंत माझ्या पाशी आहे. मी पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कुणाला भजत नाही. बघ माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. सांगितलं नाही ग म्हणे जनाबाई, हा तुझा मूर्खपणा आहे. जा त्या संतांच्या पाय लागू नये. तो साक्षात भगवंत आहे, तुझा पांडुरंग ना तोच आहे. जा दर्शन घे. ही मानायला तयार नाही. आणि पुन्हा सांगितलं धन्य आनंदात आदिना, धन्य आनंदात आदिना, भाग्य आले हो, भाग्य आले हो, भाग्य आले हो, भाग्य आले. आजच्यासारखा दिवस निघणार नाही. बरं ऐक माझं, जा आणि त्या नाथांना चरण स्पर्श करून ये. बरं तो साक्षात भगवंत आहे. तुला ओळखता येत नाही का धना? तुला ओळखता येत नाही. जा, तुझा पांडुरंग त्यांच्यातच आहे. एवढं सगळं केलं. काय म्हणे चंडळा, माझा इतका वेळ घेतला? कसे बचे हात धुतले, हाताला शेणाचे डाग लागलेले ते आपल्या पातळाला पुसले. त्या पातळाला सगळ्या शेणाचा वास, केसांना शेण लागलेलं, इकडे शेण लागलेलं, पातळाला शेण लागलेलं. आणि गेली
नाथांनी पाहिलं. आली आली. नाथांनी डोळे मिटले. डोळे मिटले नाथांनी. ही आली आणि नाथांना चरणस्पर्श केला. चरणस्पर्श केल्या बरोबर नाथ भानावरती आले. भानावरती पाहिलं मुखाकडे. आली आली. इतक्या दिवसांनी वेळ मिळाला का तुला धनाबाई? माझ्या दर्शनाला आली. अगं पण म्हणे कोण माझ्यात पांडुरंग आहे का नक्की? डोळ्यात पाणी आलं. मला जसं काय म्हणतं. नाथांना नमस्कार केला आणि सांगितलं की धनाबाई, तू ह्या ज्या गोवऱ्या करते किती ढीग रचले का? आनंद झाला म्हणे. ढिगावर ढीग आहे, ढिगावर ढीग आहे गोऱ्यांचे. नाथांनी सांगितलं धनाबाई, तिला तुला किती गोवऱ्या लागतील? नाथांनी विचारलं, इतक्या गोवऱ्या केल्या तुला किती गोवऱ्या लागतील? काहीतरी काय बोलता म्हणे महाराज. अगं हो म्हणलं, हे खरं आहे. किती गोवऱ्या लागतील तुला? महाराजांनी ते वेळ कशी बशी निभावून नेली. आणि का ग, तू जर तुळशीची माळ तुझ्या गळ्यामध्ये आहे तर त्या पांडुरंगाला कधी भेटली का ग? म्हणे नाही. कशी जाणार म्हणे पांडुरंगाच्या भेटीला? पंढरीचा पांडुरंग मला कधी बोलवत नाही. बोलवायला पाहिजे का? बोलवायला पाहिजे. तू तुझा जर देव पांडुरंगाला मानते आहे तर पांडुरंगाच्या भेटीला कधी गेली आहे का? पण नाही. मग जाऊन ये. आणि पंढरीच्या पांडुरंगाला नखशिखांत बघू नये, त्याचं दर्शन कर. आता हिची अट ही कंजूस होती. एक कवडी कुणाला दिली नाही. म्हणजे माझ्याजवळ पैसे नाहीये. अरे म्हणले, एवढं गोवऱ्यांचा ढीग आहे, इतकी श्रीमंती आहे, जमीनदारी आहे तुझ्याकडे. म्हणजे सगळं ठीक आहे, पण गोंडी जर गोऱ्या सोडून गेली तर माझ्या गोऱ्या चोरीला जाईल. माझ्या घरामध्ये धन आहे ते चोरीला जाईल. माझ्या घरामध्ये सुनबाई आणि पोरका आहे ते सगळं धन लुपाडतील. मग म्हणे तरी पण जाऊ नये. म्हणे पैसे नाही आहे, मी देतो. नाथांनी आपल्या जवळचे पैसे धनाबाईला दिले आणि सांगितलं की जा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करून ये. धनाबाईला आता ओढ लागली. धनाबाईला ओढ लागली पंढरीच्या पांडुरंगा. जाई लगे माये तया पंढरपूर. जाई तुम्ही म्हणता ना, मग मी जरूर जाईल. म्हणून पंढरीची तयारी केली आणि त्या पंढरीच्या लाईन मध्ये लागले. हळूहळू हळूहळू करता करता पंढरीच्या पांडुरंगाच्या जवळ आले. नखशिखांत त्या पांडुरंगाला बघितलं. नखशिखांत त्या पांडुरंगाला बघितलं आणि डोळे भरून पाहिलं. मनसोक्त त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. रडली. रडली आणि चरणावरती हात ठेवले. चरणावरती हात ठेवले, डोळे लावलेले
मस्तक माथ्यावर टेकलेलं आणि हाताने चाच पडते आहे. त्या चरणांचं दर्शन घेतलं. त्याच चरणाचा स्पर्श लागतोय. पांडुरंगाच्या दर्शनाला आली. पांडुरंगाच्या दर्शनाला आले तर हे नाथांचे चरण माझ्या पायाला कसे काय लागले म्हणून डोळे उघडून पाहिलं आणि हळू लक्ष वर केलं तर माधवनाथ दिसायला लागला. पुन्हा नजर खाली गेली. पुन्हा चरणाकडे लक्ष केलं आणि पुन्हा पाहिलं. पुन्हा पांडुरंग दिसले. मग मात्र टाहो बोलला, नाथा नाथा, अहो भूल पडली हो माझी. नाथा मी विसरली हो तुम्हाला म्हणून सोडलं दर्शन. माझा रत्न माझ्या घरी आहे म्हणून आले. पण तोपर्यंत नाथ निघून गेले होते. सगळ्या गावोगावी फिरली. नाथ कुठे गेले, नाथ कुठे गेले, नाथ दिसत नाही. आणि जमिनीवर थाडकन अंग टाकलं जनाबाई. सगळ्या लोकांनी ऐकलं. नाथांनी म्हटलं, तुला गोवऱ्या किती लागतील, अशा तुला किती गोवऱ्या लागणार आहे. माझी वेळ कटका भरत झाली. आता मी जाणार. पण शिष्यांना सांगितलं की एकदा तरी मला नाथांचं दर्शन करून द्या. शिष्यांनी नाथांना बोलावलं. नाथांनी तिच्या चरणावरती स्पर्श केला आणि जनाबाई तुला सगळं प्राप्त झालं म्हणून आशीर्वाद दिला. आणि असा चरित्र भाग, हा सुंदर चरित्र भाग आहे. स्वतः तयार केलेला आहे आणि आज आपल्या समोर मांडला. म्हणून अघटित आहे की ते नाथ, अघटित आहे की ते नाथ आता जाता नित्य प्रभूला, आता जाता नित्य प्रभूला आणि प्रेम सलीला. अघटित हे नाथ, अघटित हे पार्वती पते हर 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 महादेव. देवर्षि नारद महाराज की जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री नाना महाराज की